मुंबई आणि कोकणात सलग 3 दिवस पावसाचा जोर कायम असतानाच येत्या 24 तासात तो आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। त्याचसोबत मराठवाड्यालाही दिलासा मिळणार आहे, कारण येत्या 72 तासात मराठवाड्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर तिकडे विदर्भातही येत्या 48 तासात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने जोर धरलेला आहे। साताऱ्यातील कोयना आणि महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय, तर कोल्हापुरातही मुसळधार पाऊस होतोय। राधानगरीसह 6 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। मुसळधार पावसाने कोकणालाही झोडपून काढलंय। रत्नागिरीमध्ये चिपळूणच्या कापसाळ गावातील रस्त्यावर पाणी साचले, तर संगमेश्वर जवळच्या मागजन बाजारपेठेच्या सखल भागात पुराचं पाणी साचलंय। खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील व्यापाऱ्यांनी दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलवलाय। तर रायगड जिल्ह्यात 3 दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे। पाली जवळच्या अंबा नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे, तसंच सावित्री नदीनेही धोक्याची पातळी ओलांडल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे काल रात्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडीत अंकुर महिला केंद्रावर झाड कोसळलं। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। तर कुडाळ तालुक्यातील अंबेरीतील निर्मला नदीवर पूर आला, त्यामुळे कित्येक काळ माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा संपर्क तुटला। मुसळधार पाऊस पडत असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होतीये, तर दुसरीकडे BSNLची सेवा अक्षरशः कोलमडून पडली आहे। तिकडे विदर्भातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। विदर्भाच्या 11 जिल्ह्यांपैकी 8 जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे। नागपूर आणि गडचिरोली आणि त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसलाय। गडचिरोलीत वैरागड इथल्या विलोचना नदी पुलावरून वाहू लागली आहे। दुसरीकडे गडचिरोली शहरात अनेक ठिकाणी पाणी भरलंय। अगदी नगरपालिकेत सुद्धा पाणी भरलंय, त्यामुळे 150 गावांचा संपर्क तुटलाय। भामरागडमधील पर्लकोटा नदी दुथडी भरून वाहतीये। नागपुरात सुद्धा अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र आहे। मनीषनगर आणि बेलतरोडी भागात पाणी साचलंय। चंद्रपुरातील ब्रह्मपुडी, नागभीड आणि सिंदेवाही या 3 तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे। मात्र इतर भागात पावसाची प्रतीक्षा अजून कायम आहे। गोव्यात काल सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली। नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत। राजधानी पणजीसह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय, त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली। ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत, त्यामुळे नुकसान झालंय। एकंदरीतच जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय। महाराष्ट्रातच नाही तर तिकडे गुजरातमध्ये देखील जोरदार पावसाचा तडाखा बसलाय। मुसळधार पावसामुळे गुजरातमधील वलसाड आणि नवसारीमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय। रस्त्यांना नद्यांचं रूप आलंय, तर घराघरात पाणी शिरल्यानं लोकांचं प्रचंड नुकसान झालंय। मुसळधार पावसाचा परिणाम गुजरातमधील रेल्वे वाहतुकीवर सुद्धा झालाय। यानंतर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। पाऊस कितीही पडत असला, पाणी जरी असलं तरी यापुढे ऊस लावायचा असेल तर आधी ठिबक सिंचनची व्यवस्था करा, कारण ऊसाचं पीक ठिबकशिवाय आता घेता येणार नाही, असा निर्णय राज्य सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलाय। ठिबक सिंचनाचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन म्हणून शेतकऱ्यांना 25% अनुदान देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। पाण्याच्या बचतीसाठी याचा फायदा होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। ऊस सर्वाधिक पाणी लागणारं पीक आहे, त्यामुळे मराठवाडा आणि परिसर कायम दुष्काळाच्या खाईत लोटला जातोय। त्यावर उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला।